सर, महाराष्ट्र राज्यात मुस्लिमांची एकूण संख्या किती आहे आणि त्या मुस्लिमांच्या संख्येसाठी एकूण विधानसभेत किती मुस्लिम उमेदवारांची गरज आहे, किती मुस्लिम आमदारांची गरज आहे महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत? नाही, असं आहे की जवळपास मुस्लिम समाजाची लोकसंख्या 13% महाराष्ट्रात आहे, जे माझ्याकडे माहिती आहे. त्याच्यात काही कमी जास्त होऊ शकते. आम्ही हे डिमांड करणार नाही की आम्हाला 20 द्या, 25 द्या, 50 द्या, 10 द्या अशी डिमांड करणार नाही. आम्ही हे डिमांड करणार आहोत की अल्पसंख्याक समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाला पाहिजे. जिथे अल्पसंख्याक समाजातील उमेदवार निवडून येऊ शकतात तिथे उमेदवारी दिली पाहिजे, ही आमची मागणी आहे. सोलापूरमध्येची जागा मुस्लिम समाजाला पाहिजे अशा पद्धतीची मागणी होते. मात्र त्याला मनावर तसा पक्षश्रेष्ठीकडे प्रतिसाद मिळणार दिसत नाही. कधीपर्यंत आपण केवळ फोनवरच्या निरोपांवर लोकांची समजूत काढणार आहात? कधीपर्यंत लोकांना केवळ फोनवरचा निरोप आपण सांगणार आहात? प्रत्यक्षात तुम्ही समजून सांगणार आहे की मुस्लिम समाजाला वचन देणार आहे की नाही? असं आहे की आम्ही अल्पसंख्याक समाजाला उमेदवारी सोलापूर मध्यमध्ये दिली पाहिजे. आमची सर्वांना अल्पसंख्याक विभागातील कार्यकर्त्यांची, नेत्यांची आणि प्रमुख नेत्यांची मागणी आहे. ती मागणी मी प्रदेश अध्यक्ष अल्पसंख्याकच्या नात्याने मी माझ्या वरिष्ठांकडे, शिंदे साहेबांकडे आणि नानाभाऊकडे, रमेश चॅनितलाकडे आणि खरगे साहेबांकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करणार आहोत. कार्यकर्ते नाराजी नाही, कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की मध्यची जागा ही मुस्लिम समाजाला दिली पाहिजे आणि ती मी त्यांना सांगणार आहोत की असं लोकांची मागणी आहे. पक्षश्रेष्ठींनी एका ठिकाणी प्रॉमिस केलेला आहे, माजी आमदार नक्षय आरक्षणाला सांगितलेलं आहे की संधी त्यांना देण्यात येईल. नाही, याच्याबद्दल माझ्याकडे काहीच माहिती नाही. पक्षश्रेष्ठींनी काही केलं माझ्याकडे माहिती नाही. सर, विशाळगड प्रकरणात जे घडलंय, आता विशाळगडची जी दर्गा होती ती ऐतिहासिक दर्गा होती आणि ऐतिहासिक जे वास्तू जे आहेत ते वक्फ बोर्डाकडे रजिस्टर असतात. तर विशाळगड प्रकरणात त्या दर्गेचं नोंद वक्फ बोर्डाकडे होतं का नव्हतं? नाही, विशाळगडची जी वरची दर्गा आहे त्याची नोंद होती आणि आमचे वक्फ बोर्डचे CEO जुनेद सय्यद आणि अल्पसंख्याक विभागाचे आयुक्त तहसीलदार साहेब हे तिथे जाऊनही आलेले आहे आणि जाऊन त्यांनी रिपोर्ट तयार केलेला आहे आणि ते रिपोर्ट ते शासनाच्या अल्पसंख्याक विभागाला आणि वक्फ बोर्डकडे सादर होणार आहे. त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगू शकतो की त्याच्यात एक्झॅक्ट काय आलेलं आहे. नाही, तेच सांगतो मी तुम्हाला की त्याबद्दल जोपर्यंत आम्ही जे शासनाने एक समिती तयार केली होती, जोपर्यंत त्याचा रिपोर्ट, आता मी वक्फ बोर्डचा अध्यक्ष राहिलेला नाही. 27 जुलैला माझा वक्फ बोर्डचा टर्म संपलेला आहे. त्याबद्दल मी कमेंट करू शकते. जोपर्यंत रिपोर्ट माझ्याकडे येईल तोपर्यंत मी सांगू शकतो. संपला. हो, ते नाही, घटना झाली परंतु त्याची समिती नंतर झाली आणि रिपोर्ट आला नाही. रिपोर्ट आल्यावर मी कमेंट करेन त्याच्यावर. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 48 जागा होत्या, तिथं कुठं मुसलमानांना प्रतिनिधित्व इंडिया आघाडीला पण दिलं नाही. विधान परिषदेमध्ये आपल्यासारख्या नेत्याची संधी काढून घेण्यात आली आणि आता पुन्हा विधानसभेला पुन्हा अपेक्षा ठेवताय आपण. कुठेतरी अपेक्षा ठेवणं आपण चुकतोय का असं वाटत नाही? असं आहे की लोकसभेत 3 पक्षाचं आम्हाला महाविकास आघाडीचा गठबंधन होता. कुठे देता आला नाही हे मान्य आहे. विधान परिषदेत देता आले नाही, परंतु त्यात आमच्या नेत्यांनी, वरिष्ठांनी आम्हाला सांगितलेलं आहे जे काही कसर राहिलेली आहे ती आम्ही विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अल्पसंख्याक समाजाला प्रतिनिधित्व देणार आहोत. 100% विश्वास आहे आमच्या पक्षावर. 100% विश्वास है. एक सवाल है कि जिस प्रकार से लोकसभा में सारे पार्टियों ने साथ दिया इंडिया अलायंस का, क्या इंडिया अलायंस जो भरोसे पर आज कांग्रेस पार्टी का साथ दिया है, तो आने वाले में कांग्रेस जिन लोगों को वादा किया है कि इस बार विधानसभा में आपको टिकट देंगे, तो सोलापुर शहर मध्य से अगर आलम मास्टर को टिकट मिलती है तो उस समय पर आप... नहीं, देखिए, इस मामले में कमेंट करना मेरे लिए मुनासिब नहीं है. हमारे सब लोगों की मांग है कि ये मध्य की सीट कांग्रेस को ही छूटना चाहिए और उसके लिए मेरी जो यहाँ के लोगों की भावनाएं हैं ये मैं हमारे हाईकमांड तक पहुँचाऊँगा. इसके बारे में निर्णय लेना हमारे प्रदेश अध्यक्ष, CLP लीडर और हमारे हाईकमांड ठहरेंगे, ये बताना चाहते हैं. हो, वक्फ बोर्डचं ऑफिस आम्ही आयडेंटिफाय केलेलं आहे. आता आमचा स्टाफही आलेला आहे आणि मला वाटतं येत्या एका आठवड्यात वक्फ बोर्डचं ऑफिस 100% सुरू होईल. सचिन वाजे प्रकरणात एक नवीन खुलासा समोर आलेला आहे. अनिल देशमुखांचे आरोप प्रत्यारोपानंतर सचिन वाजे यांनी स्पष्टपणे आरोप केलेला आहे की अनिल देशमुख हे PSI मार्फत. सचिन वाजेने काय सांगितलं मी ऐकलं नाही, त्याबद्दल
मी कमेंट करू शकत नाही. वक्फ बोर्ड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी नितेश राणेंनी मागच्या काही काळामध्ये मोर्चे काढले होते. सोलापूरमध्ये देखील एक मोर्चा निघाला, त्यामध्ये हिंसक वळण लागलं, दुकानांची तोडफोड झाली. आता पुन्हा नितेश राणे सोलापूरमध्ये येत आहेत. करमाळ्यामध्ये उद्या त्यांचा मोर्चा निघतोय. अल्पसंख्याक काँग्रेसमधून काय भूमिका असणार नाही, आहे? असं आहे की वक्फ बोर्डचं जे गठन झालेलं आहे पार्लिमेंटच्या ऍक्ट मधून झालेलं आहे. कोणाच्या बोलण्यावर वक्फ बोर्डचा कायदा रद्द होणार नाही. रद्द करायचं असेल तर त्यांनी पार्लिमेंटमध्ये करता येईल त्यांना, असं काही कोणाच्या बोलण्यावर होत नाही. आणि वक्फ बोर्ड हे आहे मुस्लिम समाजाच्या जे दर्गा आहे, मस्जिदी आहेत, त्याचे संरक्षण करण्यासाठी आहे. त्या वक्फ बोर्डला बदनाम करण्याचा काही लोकांचा प्रयत्न आहे आणि याला जनतेला माहिती आहे आणि असं काही होणार नाही, मला विश्वास आहे. आणि उद्या मोर्चा निघणार आहे, त्याच्याकडे तर त्यांच्या मोर्चाला काय, आम्हाला काय दखल घ्यायची नाही. जे ज्यांना दखल घ्यायची ते घेतील, आम्हाला त्याच्याबद्दल काही सांगायचं नाही. सोलापुरात वक्फ बोर्डचं ऑफिस कधीपर्यंत सुरू होईल? मला वाटतं 10 दिवसात सुरू होऊन जाईल. ओके, थँक्यू.